मुंबई उच्च न्यायालय येथे फॉर्म तर भरलेला आहे, परंतु बऱ्याच सिल्ली मिस्टेका फॉर्म भरत असताना झालेले आहेत. काही जणांचं मेल चुकलेलं आहे, तर काही जणांचं मोबाईल नंबर, तर काही जणांचं ॲड्रेसमध्ये एखादी स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, काही जणांची आधार मिस्टेक झालेली आहे, तर काही जणांचं अनेक या ठिकाणी मिस्टेका झालेल्या आहेत. सिल्ली मिस्टेक जसं मोबाईल नंबर असेल, ॲड्रेस असेल, नावामध्ये एखादी स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेटचा जो कॅरेक्टर सर्टिफिकेट घेतले त्यामध्ये इन्फॉर्मेशन भरायची आहे, तर त्यामध्ये बऱ्याच कॅन्डिडेट्सने नातेवाईकांचं नाव ॲज इट इज मेन्शन केलेलं आहे. तर अशा समस्या आल्या आहेत, तर आपल्याला काय करायचं आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुमचा जो ॲप्लिकेशन आहे तो रिजेक्ट होणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, कारण अजून डेट संपलेली नाही, तर 16 तारखेपर्यंत तुम्हाला ह्या सर्व गोष्टी एडिट करता येणार आहेत. 16 तारखेच्या नंतर तुम्हाला फॉर्म मध्ये काही बदल करता येणार नाही. तर मग याचं नेमकं सोल्युशन काय आहे, याचे परिणाम काय होतील हे पाहण्या अगोदर मित्रांनो, तुमच्यासाठी काय महत्वाची जाहिरात आहे ती जाहिरात आपण या ठिकाणी पाहूया. आपल्या कंटेंट सर्वात आपण जाहिरात या ठिकाणी करत आहोत. तर मित्रांनो, अत्यंत IMP कंटेंट्स आपण खास तुमच्या मागणीस्तव तयार केलेलं आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता, मुंबई उच्च न्यायालय लिपिक असो, शिपाई असो, कार ड्रायव्हर असो, सर्व पदांसाठी आपण योग्य कंटेंट्स तयार केलेले आहे. तर तुम्ही जेव्हा त्या लिंकवर जाणार, लिंकवर गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं डिजिटल प्रोडक्ट्सवर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचं या ठिकाणी पेजेस ओपन होईल. तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय स्टाफ कार ड्रायव्हर म्हणजे चालक या पदासाठी आपण क्वेश्चन सेट तयार केलेला आहे आणि तुम्ही सध्या व्हिडिओमध्ये त्याची क्वालिटी पाहत आहात. आपण PDF टेलिग्राम चॅनल्सवर सुद्धा फ्रीमध्ये कंटेंट्स दिलेले आहे, तर त्याची क्वालिटी प्रश्नाची तुम्ही पाहू शकता. त्याच पद्धतीनं थोडंसं खाली आल्याच्या नंतर इथं पहा, प्रश्नपत्रिका संच शिपाई या पदासाठी प्रश्नपत्रिका संच ऑथेंटिक तयार केलेला आहे. बरेच प्रश्नपत्रिका यामध्ये दिलेले आहे. तर आपण इथं टायटल्समध्ये फक्त 40 प्रश्नपत्रिकाचा समावेश केलेला आहे. तर यामध्ये 40 प्रश्नपत्रिका संच आहे तर आहेत, त्या पद्धतीनं 500 क्वेश्चन्स MCQचा देखील समावेश आपण केलेला आहे आणि ऑथेंटिक प्रश्नसंच तयार केलेले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच पद्धतीने या ठिकाणी कॉम्बो पॅक जर तुम्ही केलं तर अत्यंत कमी दरामध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि या ठिकाणी 10% सूट देखील देण्यात आलेली आहे. कॉम्बो पॅक मध्ये शिपाई आणि क्लर्क दोघांचे क्वेश्चन सेट आहेत, त्याच पद्धतीने नोट्स आहेत आणि त्याच पद्धतीने टायपिंगचे पैसे देखील त्यामध्ये असणार आहे, तर तुम्ही बाय करू शकता. त्याच पद्धतीने वैयक्तिक तुम्हाला जर बाय करायचे असतील तर बॉम्बे हायकोर्टाचे क्वेश्चन सेट देखील या ठिकाणी आहेत. म्हणजेच या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर सर्व ऑथेंटिक कंटेंट्स तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय संदर्भामध्ये मिळणार आहे. त्याच पद्धतीने दुसरी जी लिंक आहे त्या लिंकला ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज देखील सोडवता येणार आहेत शिपाई आणि क्लर्क या पदासाठी. तर तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीही प्रश्नपत्रिकांचा सराव करा. MCQ IMP असतात रिझल्ट येण्यासाठी आणि सरळ सेवा मध्ये तुम्हाला माहित आहे MCQचा जास्तीत जास्त ऍड इज प्रश्नाचा समावेश केला जातो. तर आतापर्यंत जेवढे प्रश्न पत्रिका आलेले आहेत त्या सर्वांचं योग्य अभ्यास करून क्वेश्चन सेट तयार केलेले आहेत आणि अत्यंत IMP तुमच्यासाठी असणार आहे. तर जास्तीत जास्त बाय करा आणि तुमच्या मित्रांना ही लिंक तुम्ही शेअर करा. तर व्हिडिओमध्ये सांगितल्या पद्धतीनं या ठिकाणी पहा मित्रांनो, तुमची फॉर्म भरण्याबद्दल समस्या, आता यामध्ये मेल चुकलेला असो, मोबाईल नंबर चुकलेला असो, ॲड्रेसमध्ये एखादी स्पेलिंग मिस्टेक झालेली असो, तुमच्या नावामध्ये एखादी सिली मिस्टेक झालेली असो, आधार नंबर चुकलेला असो किंवा आधार टाकलेला नसेल, म्हणजेच कोणत्याही प्रकारची जर मिस्टेक झालेली असेल तर याला केवळ आणि केवळ एकच सोल्युशन आहे आणि ते फक्त तुम्हाला 16 तारखेच्या आतमध्येच करता येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला करता येणार नाही. त्याच्यानंतर तुमचा फॉर्म हा 100% रिजेक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, जर यापैकी तुमची एकही मिस्टेक असेल, एकही सिल्ली मिस्टेक जरी असली तरी मित्रांनो तुम्हाला सरळ या ठिकाणी सेकंड फॉर्म भरावा लागणार आहे. म्हणजेच नवीन फॉर्म फिलअप करावं लागणार आहे, नवीन 1000 रुपये तुम्हाला भरून, कारण याला दुसरं सोल्युशन्स कोणत्याही प्रकारचं नाही. कारण यामध्ये एकदा फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला फॉर्म एडिट करता येत नाही. त्याच्यामुळं नवीन रेफरन्स ID म्हणजे पेमेंट्स ID आणि नवीन फॉर्म तुम्हाला फिल करावं लागणार आहे. कारण याचे परिणाम तुम्हाला जरी शॉर्टलिस्ट लागली नाही तरी मुलाखतीच्या वेळेस, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस 100% प्रॉब्लेम येतात. आणि दुसरी गोष्ट, जर शॉर्टलिस्ट यावेळेस लागली तर शॉर्टलिस्टमध्येच तुम्ही पूर्णपणे बाद होता. त्याच्यामुळं आपल्याला अजून कन्फर्म झालेलं नाही की शॉर्टलिस्ट लागणार आहे किंवा नाही. जरी शॉर्टलिस्ट लागली तर तुम्ही शॉर्टलिस्टमध्येच बाद होणार आणि शॉर्टलिस्ट लागली नाही तर मुलाखतीमध्ये बाद होणार. त्याच्यामुळं तुमच्याजवळ एकच ऑप्शन आहे, कोणतीही मिस्टेक आली तरी तुम्हाला करेक्शन करा. करेक्शन ते करता येणार फक्त नवीन फॉर्म भरूनच, त्याच्यानंतर तुम्हाला कोणताही पर्याय अवेलेबल नाही.